नमस्कार मंडळी, मी आरती. तर मंडळी, आज आहे रविवार आणि आम्ही निघालो आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी. आणि आरवीश ढोलवाला झालाय, तुम्हाला दाखवते. हे बघा, आरू आणि वीरू किती छान तयारी केली दोघांनी. मारामारी नाही करायची. आणि हा बरं, तर आम्ही निघालो आहोत. दादांच्या मोठ्या ताई आहेत त्यांच्याकडे. तर दादांच्या मोठ्या ताई आहेत तिकडे. सत्यनारायणाची पूजा आहे, प्लस बाप्पांचं पण आगमन झालेलं आहे. 5 दिवसाचे आहेत ना त्यांचे? 7 दिवसाचे आहेत. तर मग तिकडे दर्शनासाठी बोलवलेलं आहे त्यांनी सत्यनारायणाच्या पूजेला. मला 2 दिवस आधीच फोन आला होता. म्हटलं ठीक आहे, नक्की येईल मी. आणि मग मी, दादा, विशाल असं आम्ही सगळे त्यांच्याकडे आता निघालो आहोत सत्यनारायणाच्या पूजेला. ताईंची पण तिकडे छान तयारी झालेली आहे. इकडे वीरू आणि आरवीश तर बघा, तुम्हाला दाखवलं ढोलवाला झालेला आहे. असं धोतर घातलंय, कुर्ता घातलाय आणि ढोल वाजवतोय. तर मग आम्ही निघालो आहोत आणि रिक्षा बुक केली आम्ही इकडनं. ऍक्च्युली 2 रिक्षा केल्यात, विशाल आणि दादा मागच्या रिक्षामध्ये आणि या रिक्षामध्ये ताई आणि मी आहे असं. आणि त्या ताईकडे जाणार आहेत. त्या आविरूच्या बड्डेच्या दिवशी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं पण आहे त्यांना. त्यांच्याकडे चाललोय आपण. आणि त्यांच्याकडे डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं आहे बाप्पाचं. तर भारी वाटतं असं. म्हणजे कसं ताई, एकमेकांकडे जाणं होतं, ओळख होते या सगळ्या गोष्टींनी. तर चला मग आता पुढचा जो प्रवास आहे तो शेअर करते तुमच्यासोबत. तर जस्ट मी येऊन पोचले आहे भांडूपमध्ये ताईंच्या घरी. पहिले आता तुम्हाला बाप्पाचं दर्शन होईल सगळ्यात आधी. आणि त्यांनी डेकोरेशन तर खूप सुंदर केलं आहे. ब्ल्यू लाईट्समध्ये व्हाईट जे आपला बर्फ असतो, स्नो असतं, त्याचं डेकोरेशन आहे. आणि ते खूप अप्रतिम दिसते. दाखवते तुम्हाला पण. इकडे तुम्ही बघू शकता सुंदरसा बाप्पा. आणि डेकोरेशन बघा. इकडे वरती हे कॉटनचं केलंय ना? हा, तेच कापूस. त्याच्यामध्ये लाईट्स, स्टार दिलेले आहेत. खूप सुंदर असं डेकोरेशन वाटतंय. हे कोणी सुचवली आयडिया ताई? हा, अच्छा, खूप सुंदर. खंडी घेते लागले आहे काय सगळं. काय 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 पाहिजे? घंटी नको नको. आम्ही जेवण करायला बसलो आहोत आणि जेवणामध्ये काय काय आहे ते पण तुम्हाला शेअर करते. खूप छान असा त्यांनी मस्त पुरणपोळीचा बेत केलेला आहे आणि सत्यनारायणाची पूजा आहे. तर मग प्रसादामध्ये पण मस्त पुरणपोळी आहे,
आणि आता पूजेची पण तयारी चालू आहे त्यांची साईड बाय साईड, ते पण तुमच्यासोबत शेअर करते मी. तर इकडे आहे गुळवणी, ही गुळापासून गुळ आणि दुधापासून तयार करतात. इकडे आहे पुरणपोळी, इकडे आहेत भजी, हा आहे सार भात आणि इकडे आहेत पापड. असं मस्त त्यांनी जेवणाचा मेनू ठेवलेला आहे आणि खूप सुंदर वाटतंय ते. इकडे बघू शकता तुम्ही, ताई वाढायला बसल्यात सर्वांना. असं इकडे दादा आणि विशाल जेवण करायला बसलेत. तर इकडे सत्यनारायणाची पूजेची तयारी झालेली आहे आता. ज्या ताईंच्या घरी पूजेला आलेला आहोत त्यांची ओळख तुम्हाला करून देते. तर हे ते दादा आहेत, तुम्ही तर सर्वांना दादांना सर्वजण ओळखतात. तर दादांच्या मोठ्या बहीण आहेत ताई, आणि हे आमचे दाजी आहेत, हे आमचे काका आहेत इथे बसलेले. हो, हे मावशी, या मावशी आहेत, ही एक बहीण आणि आतमध्ये 2 भाषा. हे आमचा विशेष ताई आणि हे भाऊजाई. अच्छा, हे काका पण आले पूजेला इथे. हे काका आणि हे आमचा भाषा पूजेसाठी बसलेला आहे. काही पाहुणे बाहेर बसलेले आहेत. सगळं परिवार एकत्र आहे दादांचा, आणि आम्ही पण त्याच्यामध्ये मस्त सामील झालो आहोत. आणि आता थोड्या वेळात पूजेला सुरुवात होईल. विश्ववेदाः स्वदीनतारको अरिटनेमिः स्वदिनो बृहस्पतिर्दधातुः स्वस्ति स्तुया विनाशक्तं पुण्यकल्याणप्रतिदां विनायकं प्रिया नित्यन्ताञ्च स्वतिम्रबन्धुनः आचमनं पिङ्गळपणिले केशवादी शरणं ओं केशवाय नमः ओं नारायणाय नमः. वेदानि पूजनम् पूर्वे ऋग्वेदाय पश्चिमे सामवेदाय नमः उत्तरे अथर्ववेदाय नमः. की तू सत्यदेवाचे व्रत तू परिपूर्ण कर, तुझे मनोरथ पूर्ण होतील याचा संशय नाही. असे ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाने पुन्हा प्रश्न केला, भगवंता या व्रतता तू वाचे उद्धारिले. जय जय दीनदयाळा सत्य नारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती भक्ती भावा देव जय देव प्रसाद श्रीपती भेला मला जराया दिया परिदुःखस्तियानी मनवरता पुत्रांची सत्वर करणी परिसहली. जय जय दीनदयाळा सत्य नारायण देवा पंचारती ओवाळू श्रीपती भक्ती भावा जय देव पुनरती पूजन प्रसाद ग्रहण. तर मंडळी, मला तुम्हाला ओळख करून द्यायची आहे. आजी आणि आजोबा दोघांचंही वय 70च्या पुढे आहे. या आहेत आजी आणि हे आहेत आजोबा. ताई आहेत, त्यांचे आई वडील आहेत हे. आणि मी जसं सांगितलं की दोघांचं वय 70च्या पुढे आहे. मला विशेष करून तुम्हाला दाखवशी वाटलं की आईजीच्या बांगड्या बघा तुम्ही केवढ्या भरलेल्या आहेत, गोंधन बांगड्या. आणि त्यांनी जो कुंकू लावलेला आहे तो आडवा आहे ना आजी, असं म्हणजे पहिल्यापासून असंच लावता. आणि मस्त नऊवारी साडी घातलेली आहे. आणि जे आजोबा आहेत त्यांनी पण मस्त टोपी, त्याच्यानंतर अजून कुर्ता धोतर, असं खूप छान वाटतंय त्यांना. त्यांच्याकडे बघून असं पॉझिटिव्ह वाटतंय, खूप भारी वाटतंय. तर मी म्हटलं तुमच्यासोबत नक्की शेअर करेल म्हटलं. आणि आपले घरातले मोठे माणसं असतात, आजी आजोबा, यांच्याकडे बघून आपल्याला जो आनंद होतो ना तो सेम आनंद मला यांच्याकडे बघून झाला. आणि मी त्यांना सांगितलं की मी नक्की तुमचं शूट घेईन आणि माझ्या युट्यूब फॅमिली मेंबरला पण दाखवेल असं. तर खरंच खूप छान वाटलं. आणि आता आम्ही इकडनं म्हणजे निघायची वेळ झालेली आहे. एक 5 ते 6 मिनिटात आम्ही इथनं निघू आता. ताई विरू दादा इकडेच थांबतायत. संध्याकाळी भजन आहे, कार्यक्रम आहे, रात्रीचं जागरण असतं त्या टाईपमध्ये करणार आहेत ते. मग ताई दादा ते थांबतात. पण मग मी निघते कारण उद्या ऑफिस वगैरे सगळं आहे त्यासाठी. तर व्हिडिओ मी हा इकडेच एंड करते. आणि तुम्हाला सत्यनारायणाची पूजा कशी वाटली, दादांच्या मोठ्या ताईचं घर कसं वाटलं मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि विशेष म्हणजे ही आपली माणसं आहेत आणि असं म्हणजे घरोबा आणि असं वाटत नाही की आपण दुसऱ्याकडे आलो काय नाही, असं एकदम फॅमिली सारखं वाटतं. आणि त्याचंच खरं एक आनंद आहे, समाधान आहे त्या गोष्टीचं. आणि भारी वाटतं या सगळ्या गोष्टी. बाप्पा आहेत,
तोपर्यंत आपले सगळे नातेवाईक, मित्र, परिवार सगळेजण एकत्र येतात. कामं आहेत पण सगळेजण तरी एकत्र येतात, तेच खरंच आनंद आहे. तर मग आता हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. अजिबात करा. बाय बाय. तू माहिती आरू ठीक आहे झालं.